आज दहीहंडी उत्सवानिमित्तानं सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। मुंबई, ठाणे व आसपासच्या परिसरामध्ये अनेक गोविंदा पथकं आता दहीहंडी फोडण्यासाठी, सलामी देण्यासाठी रवाना झालेले आहेत। मी सध्या जोगेश्वरी पूर्व परिसरामध्ये आहे। आपण पाहतोय जोगेश्वरी पूर्व परिसरामध्ये उपनगरचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जय जवान गोविंदा पथक देखील अनेक दहीहंड्या फोडण्यासाठी सज्ज झालेले आहे। आपण पाहतोय मोठ्या संख्येने जय जवान गोविंदा पथकाचे गोविंदा हे आता मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये रवाना होत आहेत। जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक व काही गोविंदा माझ्यासोबत आहेत। आज काय भावना आहेत त्यांच्या हे आपण जाणून घेणार आहोत। दादा, आता सर्वत्र तुम्ही आज अखेर 2 महिन्यानंतर तो दिवस आलाय, सर्वत्र थर लावणार आहात उंच उंच, काय भावना आहेत? खूप आनंदाचं वाढ होतं आम्ही या उत्सवाची आपल्या। आता सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना आमच्या वतीने जन्माष्टमीच्या शुभेच्छा देऊ इच्छितो। आजचा दिवस हा आमचा आहे आणि आम्ही खूप आनंदात आणि उत्सवाच्या वातावरणात आमचा हा सण साजरा करणार आहोत। सर्वांनाच आतुरता आहे की जय जवान यंदा तरी 10 थर लावणार का? तर थर लावणार का 10? 9 थराचे प्रयत्न आहेत, 10 थराचा प्रयत्न चालू आहे। पाहूया यश कितपर्यंत पदरात पडते, कारण मेहनत तर कंबर कसून केलेली आहे आणि आम्ही सलग 4 वर्ष 10 थराचा प्रयत्न करतो, पण काही सेकंदासाठी तो उगतोय। पण चालू वर्षी तर नक्कीच 10 थराचा प्रयत्न करणार आहोत। गेले 2 महिने कामातून वेळ काढत संध्याकाळचे रात्रीचे एकत्र येत तुम्ही दहीहंडीची प्रॅक्टिस करत होतात। आज अखेर तो दिवस आलाय, स्वतःच्या मैदानातल्या दहीहंडीला देखील सलामी दिलेली आहे। आता पुढे रवाना होत आहे, काय भावना आहेत? खूप चांगल्या भावना आहेत। सराव आमचा कसून सरांनी घेतलेला आहे। आता आजचा दिवस आमचा आज आम्ही यश आमच्या पदात आम्ही पाडून घेणार आमच्या मेहनतीच्या जोरावर। तुमची काय भावना आहे? काय वाटतं आज सगळे एकत्र येत तुम्ही ज्या दिवसाची वाट पाहत होतात तो दिवस आलेला आहे, दहीहंडी उत्सवासाठी जाताय, काय भावना आहेत? जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक सन्माननीय संदीपजी ढवळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अजूनपर्यंत प्रो गोविंदा 2 वेळा चषक प्राप्त केलेले आहेत। त्याच्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे। तर आता मला यावेळेस त्यांची जी खेळाडूंची तयारी आणि त्यांचं मार्गदर्शन हे सखोल आहे, विश्वविक्रमला गवसणी घातलेलीच आहे। मला वाटतं त्यांच्या प्रयत्नांनी आणि त्यांची जी खेळी आहे त्यातून असं वाटतं की आज एक आगेवेगळ्या सगळ्या क्रीडाप्रेमींना बघायला मिळेल आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आज एक चांगलं असं प्रदर्शन तुम्हाला नक्की बघायला मिळेल। दरवर्षीप्रमाणे 10 थर लावण्याचा प्रयत्न तुम्ही करत असता, यावर्षी वाटते तुमच्या प्रयत्नांना यश येईल? आम्ही तर प्रयत्न भरपूर करत आलेलो आहे आणि या वर्षीत आमचा प्रयत्न आहे। सरांनी आमची खूप प्रॅक्टिस घेतलेली आहे आणि सर आम्हाला गुरुप्रमाणे घरातल्या आमचं जय जवान एक आमचं कुटुंब आहे, त्याप्रमाणे आम्ही भरपूर प्रयत्न करत आहोत आणि यावर्षी नक्की प्रयत्न करू। तर आपण पाहतोय की काय भावना आहेत सगळ्यांच्या? बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय, जोगेश्वरी माते की जय, बोले जो बोले सोनिया। तर आपण पाहतोय प्रत्येक गोविंदामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। आता एक एक गोविंदा बाईक असेल, टेम्पो असेल, बस असेल, या माध्यमातून ते आता प्रत्येक दहीहंडी फोडायला जात आहेत। सध्या ही जोगेश्वरी पूर्वेतील दृश्य आहेत। आपण पाहतोय जोगेश्वरी पूर्वेमध्ये बाईक असेल, बस असेल, प्रत्येक माध्यमातून गोविंदा हे एकत्रितरित्या दहीहंडी फोडण्यासाठी या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दहीहंडीचा उत्साह सर्वत्र आहे आणि यामध्ये जय जवान गोविंदा देखील आता दहीहंडी फोडण्यासाठी मार्गस्थ झालेले आहेत। कॅमेरामन अजित शिवतरकरसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।